आता आपण बघूयात पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। सतत पडणाऱ्या पावसामुळे देहूतील इंद्रायणी नदीला पूर, पाण्याच्या प्रवाहाने नदीतील जलपर्णी वाहून जाण्यास फायदा। लोणावळ्यात पावसाची जोरदार हजेरी, धबधबे प्रवाहित, पर्यटन स्थळ पर्यटकांनी गजबजली। लोणावळ्यातील पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला, मुसळधार पावसामुळे मावळमधील भातशेती पाण्यात आली। पुण्यात सुरू असलेल्या पावसाने खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, पुण्याला महिनाभर पुरेल एवढं पाणी एका दिवसात जमा। खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा 10.12 टीएमसीवर। लोणावळ्यात बंदी आदेश न पाळणाऱ्या 12 पर्यटकांवर गुन्हा दाखल, बंदी असूनही धबधब्यावर गेल्यानं लोणावळा पोलिसांची कारवाई। पुण्यातील रिंग रोडच्या उर्वरित 3 पॅकेजसाठी निविदा, रिंग रोडच्या 31.8 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी 5094 कोटींची निविदा जारी, लवकरच कंत्राटदाराची नियुक्ती होणार। पावसामुळे फळभाज्यांच्या मागणीत घट, तर आषाढी एकादशीमुळे भुईमुग शेंगांच्या मागणीत वाढ। राज्यात झिकाचा धोका वाढला, राज्यात झिकाचे 25 रुग्ण, पुण्यात झिकाचे सर्वाधिक 23 रुग्ण आढळले। पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ सुरू, महिन्याभरात डेंग्यूचे 216 संशयित रुग्ण, काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन।